चपळगाव येथे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलेल्या भाषणाची क्लिप आता त्यांच्या समर्थकांकडून व्हायरल केली जात आहे। यामध्ये सचिन कल्याण शेट्टी यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे। तसंच त्यांनी माझा बाप काढू नका असा इशारा या व्हिडिओमध्ये दिल्याचं पाहायला मिळत आहे। हा व्हिडिओ संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात व्हायरल केला जात आहे। बघा कल्याण शेट्टी यांची व्हायरल झालेली क्लिप। जनतेचं मन जिंकून सेवा करून काम कसं करायचं ह्याच्यावर आता कोणी घराणेशाहीवर आरोप केला, कोणी अजून कशा काय आरोप केला। आता कल्याण शेट्टी पदेवर काय जिल्हा परिषद पहिल्यांदा लढवतो। जर घराणेशाही लादायची असेल, घराणेशाहीच करायची असेल, औद्योगिक कृषी उत्पन्न बाजार समितीला मिलनदाराचा फॉर्म भरला होता। त्यांना माहित होतं, पण मला माहित होतं निवडून सीट आहे। मिलनदाराचं भरलेलं फॉर्म काढून टाकतो। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं निवडणूक होती, सगळ्या निवडणुकीच्या नेत्यांचा आग्रह होता की आमचे 2 एकर जमीन तर 2-3च्या हद्दीत आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे तिकडचे खाते जागा कल्याण शेट्टी कुटुंबाच्या सदस्याचं एक नाव द्या म्हणतो, वारंवार विनंती करतो। कल्याण शेट्टी कुटुंबाच्या सदस्यांनी फॉर्म भरले पाहिजे। आता आमच्या मनात आलं असतं तर दुधी कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेअरमन पण कल्याण शेट्टीच्या घरचा झाला असता। काम करत असताना, राजकारण करत असताना कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की घरचं शेती द्यावं लागतं, कारण निवडणूक जिंकणं अपरिहार्यता असते आणि काही कारणाला घरच्या सीट द्यावं लागतं। नाहीतर मी आमदार असताना माझ्या कुटुंबात पंचायत समिती जिल्हा परिषद गरज आहे, माझ्या घराणेशाही करत असताना एकदा आयुष्यात तुम्ही बघा, मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या कुटुंबात तिकीट दिले। तुमच्याकडे अख्खं खानदान वंश परंपरा ते नंदा हे करत असताना विकासाच्या कामावर काय बोलावं काय विसरून आता मैत्रिणींसारखा वयाचे 60 ओरडलेला माणूस माझा बाप काढावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे। कदाचित त्यांच्या पुढचे पिताश्रीचे संस्कार कमी पडले असते म्हणून त्याची बोलले। बोलताना सांगितले सागर कल्याण शेट्टी वांद्याला भाग भरला होता, पळून आला इकडे आला। अरे बाबा, सागर कल्याण शेट्टी येते तुला किती कुठं पण ओळखले। मी अजून आमदार नव्हतो त्यावेळेस तुम्ही नगरपालिका फाडली, तुमच्या हातात तुमची मार्केट कमिटी काढली, तुमचा संजय वगैरे तुमचा पोरगा पोरगा दोन्ही पडले। आणि मला पाडण्यासाठी म्हणजे आमच्या काकूंना पाडण्यासाठी जंग पछाडले त्यावेळी माझ्या वडिलांना कोणी निवडणुकीत पाडण्यासाठी जंग पछाडले त्यावेळी पराभव झाला। त्याच वांद्रे जिल्हा परिषद गटात 2019ला सगळे नेते हात सोडून गेले। त्या गटात 5,500चं मताधिक्य त्या सचिन कल्याण शेट्टीला मिळालं। पळून येण्याची भाषा, अरे मग एवढ्या निवडणुकीत तो धावला चितपट गेलं आणि घाबरायचं कोणा? तुझ्या जागेला नाही घाबरले, तुझ्या चेहऱ्याच्या पडायला कसं घाबरायचं? बोलताना सांगितले ह्याच्या पुढची पिताश्रीने हे केले का ते केले का। आता मी म्हेत्रेला वारंवार सांगितले की माझ्या वडिलांचं नाव नको करू, मला माझ्या वडिलांचं नाव माझा अभिमान, माझे वडील माझं अभिमान, मला माझा बाप करणार नाही, तुला तुझा बाप करावा लागेल। एकदम मागच्या उमेश दादा तुम्हाला आठवते का बाबा, मागची निवडणूक होती, अजून आव्हानाला तुम्ही राजकारणात त्याला बोलते नसाल। मागच्या निवडणुकीत किडीच्या सभेने नेत्याने असाच माझ्या वडिलांचा उल्लेख केला, त्याच्या बापाने आणि माझा असा उल्लेख केला। मी त्यावेळी नेत्याला सांगितलं, आजही सांगतो, तुझ्या वडिलांपेक्षा माझा वडील 100 पटीत पाहिजे। माझ्या वडिलांनी काय शिकवलं मला? माझ्या बापाने मला शिक्षण संस्था कशी चालवायची, लोकांची कामं कशी करायची, लोकांची मनं जिंकायची कशी हे शिकवलं। आणि तुमच्या पुढची पिताश्री काय शिकवलं तुम्हाला? काय शिकवलं? अरे बाबा, 100 पटीने माझा बाप भरले। लोकांचे खेळ संसार उद्ध्वस्त नाही केलं बाबा, नाचबार काढले, काय काय काढले। आज वेळ बंद पडले, तिथे प्युअर व्हेज हॉटेल चालू आहे, बाकी भंडारा बंद झाला। काम करत असताना, या धारा फिरत असताना आमदार झाला काय, दिवे लावला का, कुठलं काम केला का,
काम केलं का म्हणलं? आज 30 वर्ष उजनीचं पाणी नुसतं नादाला लावला की उजनीचं बोल तुझ्या पुढच्या पितासाठी आणलं का? धरण झालं, धरण होऊन 25 वर्ष झाले, धरणाला जायचं रस्ता नव्हता. बावकरवाडीचे चप्पलगावचे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन येत असताना उसाचे किती त्रास होत होतं आणि रस्ता नाही करता माझ्या कारकिर्दीत झालं ते का तुमच्या पूज्य पिताश्रीने केलं का? शिथून बळवपूरवरून डोंगर जळायला जा, डोंगर जळगावरून रस्ता कसा होईल ना, भोवेगावला जा, अरे माझ्या काळात बाबा पिता ब्रिज किती जवळ 4 कोटीचा मी त्या खात्याच्या मंदिर होता आणि पिता ब्रिज बांधला कोणी? ब्रिज का बांधला कोणी? तुमच्या पिताश्रीनी. माझा बाप काढायचा नाही, माझा बाप एकदा काढायचा तुझा बाप साकारला खरंच सांगतो सचिन कल्याण शेट्टीच्या नादाला नाही लागायचं. विकासाची निवडणूक आहे, निवडणुकीच्या विकासाच्या मुद्द्यावर काढा. अरे बाबा तुम्हाला लाज वाटते, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडून लढूच शकत नाही. सचिन कल्याण शेट्टीची तुलना कुठं करू शकत नाही, माझ्या नेत्याची तुलना कुठं करू शकत नाही, माझ्या पार्टीची तुलना कुठं करू शकत नाही. 4 माझे आमदारांचे कुटुंब येतात, आयुष्यात एकमेकाचे तोंड नाही बघितले तुम्ही. सचिन कल्याण शेट्टीला चक्रव्यूहात आणण्यासाठी एकत्र आले. मी पण आपले गावडे म्हणले आहे, मी अशा सोन्या गोन्या आले घरे 56 जरी आले सचिन कल्याण शेट्टी चक्रव्यूहात आणत असतो. माझा पण श्रीकृष्ण वर्षा बंगल्यावर बसलाय आणि मला सांगितलंय की असे 56 सोन्या गोन्या जरी आले आज चक्रव्यूह कसा भेदायचा आणि पुढे कसा जायचा हे माझ्या गुरुनी मला शिकवलं होतं. म्हणून राजकारणात बोलत असताना तारतम्याने बोला. एखादा शब्द बोला तर 10 शब्द परत येतील. आता तर 24चा एक आला अतिशहाणा माणूस असा तसा हे कमिशन, कुणी कमिशन दिलं कधी आलाय माझ्याकडं? तू पण काम केलं, मीच मदत केलंय त्यांना. तुझ्या कधी एक अभ्यास तुला आता काय कुणाच्या विरोधात काय काय सेटिंग केले, बंद पोलीस कुणी मदत केलं तर मला बाहेर सांगायचं नसते का? तुमच्या गावात एवढे कामं करतात, महेशकडले कामं करतात, अजून कोण किती तालुक्यातले कामं करतात, ग्रामपंचायत मध्ये कामं करतात, कोणी सांगा? सचिन कल्याण शेट्टी काय कोणाचा तर मूळ म्हणजे माझे ग्रुप सदन आहे ना, चप्पलवाले बघितलं की माझी काय परिस्थिती जन्मल्यापासून कुठे मागात खाल्लं करून खाला आहे बाबा. कशाचा घसत नाही, लागू घेत नाही, बाकी लपडे काय करत नाही, त्याच्यात काय नाही. जे आलं ते वाढवून दिलं. शिक्षण संस्था होते, काय करत होतं, शेती वाढवली, धंदा पाणी वाढवला, लोहापांना होतो, अक्कल नव्हती, व्यसनाधीन होतो. माझ्या कामावर बोलायची ताकद नाही, माझ्या कामाशी तुलना करायची तुमची हिंमत नाही, म्हणून अशा ठाण्याकडे सतत बोलतात. मलाही माहीत होतं तुमच्या वडिलांचं नाव मी झालं नाही पाहिजे. हे संस्कार मिळालाय, माझ्या आई बापाने माझ्या कुटुंबियांनी चांगले संस्कार केले. पण कधी कधी तुम्ही बोलला तर मी नाही बोललो तरी प्रथा पडून जाईल. म्हातारी गेला तर तू कधी गाव स्वतःवर कुणी बी येईल काही बोलत जाईल. म्हणून मी विनंती करतो, चुकून परत बापाचं नाव नाही काढायचं. त्यामुळं जे निवडणूक आहेत, जे विकासाच्या गोष्टीवर काम त्याच्यावर बोला. अक्कलकोट शहर आता बघा, अक्कलकोट शहर 50% गाव आज आमचे सगळे नगरसेवक मंचावर आहेत.